कैदी नंबर 112, कैदी नंबर 127 आणि कैदी नंबर 305 यांना साफसफाईला पाठवून द्या बरं. येतो मी. चला रे, कैदी नंबर 112, 327, 505, चला लवकर. चला तिकडे लाईनीत चला, एका लाईनीत. मी यांना सोडून येतो, तू इथंच थांब. ए लाईनीत चला रे पाटापाटा. बापाचं लग्न आहे का? लाईनीत ये ना. चला पटकन. कैदी नंबर 316. सर सही करा इथं. आणा पटापटा. तर एक काम करून तुला जायचं बरं का? हा, ते साईडला ठेव. वाघ मारे. हे बघ, साहेब काय म्हणता मी पाहून येतो. तोपर्यंत एवढं साफसफाई करून तिकडं मला आवाज द्यायला ये. आणि तू पटकन आठ रे. मला आल्यावर काही दिसलं नाही पाहिजे. या सरांचं बघा काय. तुमचं नाव काय? मी ॲडव्होकेट सारंगधार. तर सारंदर साहेब, तुम्ही खूप लेट झालात. कायद्यांना भेटायची वेळ 3:30ची आहे. आता किती वाजले? 12 वाजले. तुम्हाला 3:30 नंतरच यावं लागेल. बघा ना, आमचं थोडं अर्जंट काम होतं. नाही सर, आता नाही जमणार, टायमिंग असतो. हे कैदी कसं काय बाहेर? अहो ते ना साफसफाईला सोडलेले बाहेर. काही वेळ थांबलं चालक इथं 3 वाजेपर्यंत. हा थांबा ना, काही हरकत नाही. चालेल, मग भेटतो आम्ही त्यांना. मास्टर चेक कर बरं, किती एंट्र्या झाल्या? 7 एंट्री झाले आज. फाईल दाखव. तुम्ही बसा, मी येतो बाहेरून जाऊ. ठीक आहे. काका, नाव काय तुमचं? मी मधुकर गंगावणे. तुमची केस जेलमध्ये ट्रायल चालू आहे का? मी 302च्या खुनाच्या आरोपामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. काय बोलता? अहो, तुम्ही एकदम चांगले घरचे आणि सुशिक्षित वाटता आणि बोलण्यावर तर वाटत नाही तुम्ही खून केला असेल. मी खून नाही केला, माझ्या रागाने खून केला. जेमतेम मी 25-30 वर्षाचा होतो. कथाचे कोणी आणले का? किती आणायच्या होत्या? 10 आणायच्या होत्या. ते मधुकर गंगावणे येतच राहते का? कुरिअर आलो होतो. आलो आलो. हो नाही कुरिअर मध्ये आलो होतो. कुरिअर हां ते करा मोबाईल. काय आलं? इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे, लेटर आलंय. उद्या बोलवलंय मला. जाऊन ये उद्या. मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि दुसऱ्या दिवशी मी इंटरव्ह्यूला गेलो.
तुझे सर्व कागदपत्र बघितले, चांगले मार्क आहे तुला, इंटरव्ह्यू पण तू चांगला दिलेला आहे. तर आता तुझं सिलेक्शन आम्ही करत आहोत. तर तू साधारण 45,000 रुपये महिना तुला आम्ही पगार देणार आहोत. उद्यापासून तू कामावर येऊ शकतो. थँक्यू. मला 45,000 रुपये पगार ठरला. माझ्या घरच्या परिस्थितीत बदल होणार होता. मी त्या आनंदामध्ये घरी गेलो. इंटरव्ह्यूचं काय झालं दादा? अरे फ्रायडे सिलेक्ट झालो, 45,000 पगार पण ठरला. उद्यापासून बोलवलंय जॉईनिंगला. पप्पा कुठे गेले? पप्पा तर वावरत गेले. ठीक आहे, मी पण तिकडे जाऊन येतो. बहिणीने सांगितलं वडील वावरामध्ये गेले. आनंदाच्या भरात मी वावरात पळालो. अरे बाबा त्यांनी बोलवलं म्हणून आलो मी. माझ्या वावरात ट्रॅक्टर आणून राहिलो मी. या वातावरण तुला माहिती नाही का? कोण आहे तू? या वावराचा मालक आहे मी. कोणाचे भांडणं चालले, किती मारामाऱ्या चालल्या त्यांच्या, काय शेतामध्ये गेलो तर माझा चुलता माझ्या वडिलांच्या छाताडावर बसून माझ्या वडिलांना मारत होता. हो, तुझा बाजार खटखट जसं पावडं उचललं आणि त्याच्या डोक्यातच घातलं. तसा तो जाग्यावरच ठार झाला. काका, तुम्हाला या गोष्टीचा काही पश्चाताप होत नाही का? होतो ना. अहो मी एक खून नाही केला साहेब. अहो मी 4 खून केले. माझी आई, बहीण आणि माझे वडील. आणि मी मग तुम्हाला सोडवण्यासाठी घरच्यांनी काही प्रयत्न केले नाहीत? केला ना प्रयत्न सर. माझ्या वडिलांनी कोर्ट कचेरीसाठी सगळी शेती विकली. हो, पण कोर्टामध्ये मला जन्मठेपेची शिक्षा ज्या टायमाला झाली, हा धक्का माझ्या वडिलांना सहन नाही झाला. सर, माझ्या मुलाच्या ऑफिसला सोडता का तुम्ही? 2 लाख रुपये पगार आहे. लय मोठा साहेब आहे. चला ना, चला ना सर, या ना. हो साहेब, चला हो, सोडा. चला ना. येण्यासारखे करायला लागले. आणि आई एकदम सुन्न झाली. साहेब, तो काही एका क्षणात मेला. हो, पण मी रोज बरं यात्रा भोगतोय.
रागामध्ये माझं सर्वस्व लुटून गेलं. माझी भाऊच म्हणत जपली साहेब. माझ्या घराला काठी लागली. एक सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंब मातेला मिळाले. मुलगा जो सकाळी नोकरीवर रुजू होणार होता तो जेलमध्ये आजीवन कारावास भोगतोय. एक बाप सुखी शेतकरी वेडा होऊन फिरतोय. एक आई जी आपल्या मुलाचे सुखी संसाराचे स्वप्न पाहत होती ती लोकांच्या घरी धुणं भांडी करते. एक बहीण आपल्या स्वप्नातील राजकुमाराविना माहेरी खितपत पडली. मित्रांनो, एक क्षणिक राग किती भयानक रूप घेऊ शकतो हे आपल्याला समजायला हवं. हा क्षणिक राग आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो. आपण आपल्या रागावर ताबा ठेवाल अशी एक आशा.